टुवर्ड्स मेटल, टुवर्ड्स मेटल्स म्हणजे मेटल सोबत यांची रिएक्टिव्हिटी आपण स्टडी करणार आहोत. कोणाची? 16 ग्रुप एलिमेंट्स, त्याच्यानंतर 17 ग्रुप एलिमेंट्स आणि 18 ग्रुप एलिमेंट्स, 18 ग्रुप एलिमेंट्स. तर यांची रिएक्टिव्हिटी आपण स्टडी करत असताना सिंपल पोर्शन आहे. आपण ऑक्सिजन फॅमिली, हॅलोजन फॅमिली आणि इनर्ट गॅसेस यांची रिएक्शन्स आपण कोणासोबत करणार आहोत? मेटल सोबत करणार आहोत. तर सुरुवातीला आपण 16 ग्रुप एलिमेंट सोबत यांची रिएक्शन समजून घेऊ. 16 ग्रुप एलिमेंट्स म्हणजेच ऑक्सिजन फॅमिली एलिमेंट्स, यांनाच आपण चाल्कोजन फॅमिली एलिमेंट्स म्हणत असतो. म्हणजे मेटल सोबत ओर तयार करण्याची यांची खूप जास्त टेंडन्सी असते, आपण पहिले सांगितलंय आहे की नाही. चाल्कोजन, चाल्कोजन कशामुळे म्हणतो आपण यांना? की बिकॉज दे आर ओर फॉर्मिंग एलिमेंट्स. हे काय असतात? ओर्स फॉर्मिंग एलिमेंट्स असतात. मॅक्झिमम मेटलचे जे ओर्स असतात ते 16 ग्रुप एलिमेंट्सचेच असतात आणि म्हणून यांना ओर फॉर्मिंग एलिमेंट्स म्हटल्यामुळेच यांचं नाव आपण चाल्कोजन सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे यांची हाय रिएक्टिव्हिटी असते टुवर्ड्स द मेटल. ठीक आहे. आणि म्हणून elements of 16 group react with metal to form the corresponding compounds. बरेचसे अलग अलग कंपाऊंड्स तयार करतील, जसं ऑक्सिजन आहे, सल्फर आहे, सेलेनियम आहे, टेलुरियम आहे आणि पोलोनियम आहे. तर ऑक्सिजन तर हायली रिएक्टिव्ह कंपाऊंड्स आहे, तो मॅक्झिमम मेटल सोबत आपले ऑक्साइड्स बनवल. बरोबर आहे. हा जो ऑक्सिजन आहे तो कोणत्याही मेटल सोबत कंबाईन होऊन मॅक्झिमम त्याची टेंडन्सीच असते ऑक्साईड बनवायची. सपोज जर आपण सोडियम मेटल घेतलं असतं आणि ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन केलं असतं तर सोडियम ऑक्साइड्स बनले असते. काय बनले असते? सोडियम ऑक्साइड्स बनले असते, आहे की नाही. इथे आपल्याला 4 करावं लागेल, तर इथे ट्वाइस करावं लागेल, अशा प्रकारे. त्यानंतर ॲल्युमिनियम मेटलची जर रिएक्शन्स आपण कोणासोबत केली? ऑक्सिजन सोबत केली, तर ॲल्युमिनियमचे ऑक्साइड्स बनले असते Al2O3, आहे की नाही, अशा प्रकारे. त्याच्यामुळे इथे ट्वाइस करा, तर इथे काय येणार आहे आपल्याला? थ्राइस, आणि इथे ट्वाइस, इथे 4 येईल. काय येणार आहे? 4. तर अशा प्रकारे ॲल्युमिनियमचा ऑक्साईड, आयर्नचे ऑक्साइड्स असे बनले असते. तसंच आपण सल्फरची रिएक्शन जर मेटल सोबत केली तर सल्फर ही नॉन मेटल आहे, इझिली रिएक्शन्स करेल कोणासोबत? मेटल सोबत. जसं कॉपर आहे आणि सल्फरची रिएक्शन्स केलं ते कॉपर सल्फाईड तयार होईल, आहे की नाही, अशा प्रकारे. त्याच्यानंतर जो सेलेनियम आहे की नाही, या सेलेनियमची रिएक्शन्स आपण जर मेटल सोबत केली तर मेटल सेलेनाइड्स तयार होतील. जसं मॅग्नेशियम मेटलची आपण रिएक्शन सेलेनियम सोबत जर केली तर मॅग्नेशियम सेलेनाइड तयार होईल. काय तयार होईल? मॅग्नेशियम सेलेनाइड. याला आपण काय म्हणू? मॅग्नेशियम सेलेनाइड्स. म्हणजे असं काहीच नाही, तुम्हाला कोणत्याही मेटल सोबत जर रिएक्शन्स करायला लावली तर फक्त त्याची व्हॅलन्सी क्लिअर असली पाहिजे. म्हणजे जसं मी इथे जर ॲल्युमिनियम आणि यांचं कॉम्बिनेशन करतो म्हटलं तर ॲल्युमिनियम ट्राय पॉझिटिव्ह आहे, ऑक्सिजन डाय निगेटिव्ह आहे, त्यामुळे याला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल, याला 3 न मल्टिप्लाय करावं लागेल आणि म्हणून हा वाला फॉर्म्युला तयार होईल Al2O3, अशा प्रकारे. त्याच्यामुळे एक्झॅक्टली आपण जेव्हा यांची रिएक्शन्स करू तर ह्या आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. नंतर आपण टेलुरियम, टेलुरियम जो कंपाऊंड आहे आपला, यांची ही रिएक्शन्स आपण गोल्ड सोबत, गोल्ड हा जनरली इनर्ट असतो आणि त्याच्यामुळं त्याच्याही सोबत टेलुरियम रिएक्शन्स करू शकतो आणि म्हणून टेलुरियम युजली द प्रॉपर्टी टू कंबाईनिंग विथ गोल्ड मेटल्स टू फॉर्म टेलुराइड्स. गोल्ड सोबत तो कंबाईन होऊन टेलुराइड्स तयार करते, गोल्ड टेलुराइड्स. तर जसं आपण जर टेलुरियम घेतला तर Te घेणार आहोत आणि गोल्ड म्हटलं तर Au मेटल्स, है ना. आता यांचं कॉम्बिनेशन करत असताना बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर इथं जो आपला टेलुरियम आहे हे डाय निगेटिव्ह स्टेट मध्ये राहील आणि गोल्ड आपला ट्राय पॉझिटिव्ह स्टेट मध्ये राहील, आहे की नाही. यांचं कॉम्बिनेशन करत असताना याला 2 घ्यावं लागेल आणि याला 3 घ्यावं लागेल. त्याच्यामुळे Au2 Te3 असा कंपाऊंड तयार होईल. त्याला आपण काय म्हणू? गोल्ड टेलुराइड्स. काय म्हणणार आहोत? गोल्ड टेलुराइड्स. या प्रकारे
हे जे कंपाऊंड्स आहे हे बनतील. त्यामुळे आपल्याला गोल्डचे 2 घ्यायला लागेल आणि टेलुरियमचे 3 आयटम्स घ्यायला लागेल. तर अशा प्रकारे हे जे नॉन मेटल्स आहेत, जनरली तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हे जे 16 ग्रुप एलिमेंट्स आहेत, यांची टेंडन्सी असते टू गेन 2 इलेक्ट्रॉन्स, टू गेन 2 electrons from the metal, 2 electron from metals. आणि मेटल सोबत हे 2 इलेक्ट्रॉन्स घेण्याची टेंडन्सी असते. अँड फॉर्म अ डायनिगेटिव्ह आयन्स, ओ डायनिगेटिव्ह, सल्फर डायनिगेटिव्ह, टेलुरियम डायनिगेटिव्ह, सेलेनाइट डायनिगेटिव्ह, या प्रकारचे डायनिगेटिव्ह आयन्स बनवतील. आणि मेटल हॅज टेंडन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन्स. मेटल हॅज टेंडन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन्स. हे इलेक्ट्रॉन्स लूज करत असतात, हे माहिती आहे तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्हाला जर असं कॉम्बिनेशन्स विचारलं की यावर जर क्वेश्चन्स विचारला तर कम्प्लीट द फॉलोइंग रिएक्शन्स असं विचारू शकतात. काय विचारतात? कम्प्लीट द फॉलोइंग रिएक्शन्स, है ना. या टाईपच्या रिएक्शन्स कम्प्लीट करून दाखवा असंही विचारू शकतात, है ना. फॉर एक्झाम्पल, जर त्यांनी सांगितलं असतं की अल्युमिनियम प्लस O2 ची रिएक्शन्स करा, आहे की नाही. त्याच्यानंतर कॉपर प्लस सल्फरची रिएक्शन्स प्रॉडक्ट विचारलं असतं. त्याच्यानंतर मॅग्नेशियम मेटलची कोणासोबत रिएक्शन्स करा म्हटलं असतं? सेलेनाइट्स. त्याच्यानंतर गोल्ड मेटलची रिएक्शन्स कोणासोबत करा म्हटलं असतं? टेलुराइट्स. तर यांचे प्रॉडक्ट्स तुम्हाला आयडेंटिफाय करा असे क्वेश्चन्स असतील, बरोबर आहे. तर थोडक्यात आपल्या डोक्यात आलं पाहिजे की हे जे 6A ग्रुप एलिमेंट असतात, आहे की नाही, तर यांच्यामध्ये ऑक्सिजन डायनिगेटिव्ह, सल्फर डायनिगेटिव्ह, त्याच्यानंतर सेलेनियम डायनिगेटिव्ह आणि टेलुरियमही डायनिगेटिव्ह असेल. तर यांच्यासोबत कॉम्बिनेशन्स करत असताना हे मेटल बरोबर कॉम्बिनेशन्स मध्ये करायचं आहे. Al काय असणार आहे? ट्राय पॉझिटिव्ह, ऑक्सिजन डायनिगेटिव्ह. त्याच्यामुळे प्रॉडक्ट प्रिडिक्ट करत असताना याला तुम्ही 2 न मल्टिप्लाय करसाल, याला 3 न मल्टिप्लाय करसाल, म्हणजे तुमचा प्रॉडक्ट तयार होणार आहे Al2O3, आहे की नाही. अशा प्रकारे. त्याच्यामुळे आता कॉम्बिनेशन्स मध्ये आता ऑक्सिजन तर 3 येणार नाही, म्हणून मी इथे काय करतो, 3 घेतले तर हे 6 होईल. तर इथे 6 करण्यासाठी मला टॉईस करावं लागेल, तर त्याच्यामुळे 4 अल्युमिनियम असे बॅलन्स करावं लागेल. तसंच तुम्हाला माहिती आहे की सल्फर डायनिगेटिव्ह आहे आणि कॉपर आपला डायपॉझिटिव्ह आहे. त्याच्यामुळे नॅचरली सल्फर आणि कॉपरचं सरळ सरळ कॉम्बिनेशन होईल, कॉपर सल्फाइड्स तयार होईल. ठीक आहे. तसंच मॅग्नेशियम सेकंड ग्रुपचा मेंबर आहे. मॅग्नेशियम मेटलची ही टेंडन्सी असते की आपल्या आउटर मोस्ट ऑर्बिट मधून 2 इलेक्ट्रॉन्स लूज करणे, आहे की नाही, सेकंड ग्रुपचा असल्यामुळे. आणि सेलेनियमची टेंडन्सी असते 2 इलेक्ट्रॉन्स गेन करणे, त्याच्यामुळे मॅग्नेशियम सेलेनाइट कंपाऊंड तयार होईल. क्लिअर झालं मी काय सांगितलंय? तसंच आता हे टेलुरियमची टेंडन्सी आहे की 2 इलेक्ट्रॉन्स गेन करणे आणि गोल्डची टेंडन्सी आहे की 3 इलेक्ट्रॉन्स लूज करणे. त्याच्यामुळे यांचंही कॉम्बिनेशन्स करत असताना 2 आणि 3 चं कॉम्बिनेशन्स करावं लागेल, म्हणून Au2 Te3 गोल्ड टेलुराइड्स तयार होईल. तर बेसिकली हे 2 आणि हे थ्राईस करावं लागेल. तर असे क्वेश्चन्स तुम्हाला येतील कम्प्लीट द फॉलोइंग रिएक्शन्स म्हणून याच्यावर. ठीक आहे. हे तर झालं आपलं 16 ग्रुप एलिमेंट्सच्या मेटल सोबत रिएक्शन्स. आता असंच आपण 17 ग्रुप एलिमेंटची जर रिएक्शन्स करायला लावले असते तर 17 ग्रुप सुद्धा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स आहेत. म्हणून 17 ग्रुप एलिमेंटची रिएक्शन्स टुवर्ड्स मेटल्स, रिएक्शन्स टुवर्ड्स रिएक्शन्स विथ मेटल्स, यांच्या मेटल सोबतचे आपण रिएक्शन्स पाहू. आता 17 ग्रुप एलिमेंट्स मध्ये आपल्याला सर्वात पहिल्यांदा माहिती आहे की यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतात. किती असतात? 7 इलेक्ट्रॉन्स. दॅट्स वाय दे नीड 1 इलेक्ट्रॉन्स टू कम्प्लीट द ऑक्टेट. आणि म्हणून हे मेटल कडून 1 इलेक्ट्रॉन्स काय करतील? गेन करतील. मेटल्स कडून काय करतील? 1 इलेक्ट्रॉन्स गेन करतील, है ना. आणि त्याच्यामुळं यांचे आयोनिक कंपाऊंड्स तयार होतील. काय तयार होतील? आयोनिक कंपाऊंड्स तयार होतील. जेव्हा त्यांची व्हॅलन्सी 1 असेल किंवा त्यांची ऑक्सिडेशन स्टेट +1 असेल, है ना, आणि हॅलोजनची -1 असेल, तर जनरली हे आयोनिक कंपाऊंड्स तयार करतील. आणि इतकी इन्स्टंटली रिएक्शन्स करल कारण यांना एकच इलेक्ट्रॉन्स आपलं कम्प्लीट ऑक्टेट करण्यासाठी लागते. त्याच्यामुळे दे अंडरगो
instantly gives metal halides, and these metal halides and these metal halides are ionic compounds. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर म्हटलं असतं की सोडियम मेटलची रिएक्शन्स क्लोरीन सोबत करून दाखवा, है ना, तर सरळ काय झालं असतं, सोडियम क्लोराइड्स तयार झाला असता, है ना. मॅग्नेशियम सेकंड ग्रुपचा मेटल आहे, यांची ब्रोमीन सोबत रिएक्शन्स करून दाखवा म्हटलं असतं, तर मॅग्नेशियम ब्रोमाइड्स तयार झाला असता, आहे की नाही. अशा प्रकारे म्हणजे यांची रिएक्टिव्हिटी खूप जास्त असते. ठीक आहे. तर फ्लोरीन हा फास्टर रिएक्शन्स करेल दॅन क्लोरीन, दॅन ब्रोमीन, दॅन आयोडीन, आहे की नाही. ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी जर पाहिली तर यांचे जे कंपाऊंड बनत असतात, मेटल हॅलाइड जे असतात, आहे की नाही, मेटल हॅलाइड्स, है ना. स्पेशली जे फर्स्ट ए ग्रुप आणि सेकंड ए ग्रुपचे जे मेटल हॅलाइड्स असतात, है ना, तर हे आयोनिक कंपाऊंड्स असतात. कोणते असतात? आयोनिक कंपाऊंड्स. आणि यांची आयोनिक कॅरेक्टर decreases from metal fluoride has more ionic character, then metal chloride has less ionic character, then metal bromides have very less ionic character, आणि सर्वात कमी आयोनिक कॅरेक्टर राहणार आहे मेटल आयोडाइड. क्लिअर आहे. अशा प्रकारे तर ही मोनोव्हॅलंट मेटल असतील. आपण जर डायव्हॅलंट घेतले तर इथे F2 येऊन जाईल, है ना. आता मेटल हे जे असतात हे हायर हॅलाइड्सही तयार करतात, म्हणजे जसं आपले डी ब्लॉकचे मेटल्स असेल, है की नाही, तर हे हायर हॅलाइड्स तयार करतात. काय तयार करतात? हायर हॅलाइड सुद्धा तयार करतात. कारण तुम्हाला माहिती आहे की हे जे मेटल्स असतात आपल्या आउटर मोस्ट ऑर्बिट मधून 2, 3, 4 इलेक्ट्रॉन देऊ शकतात. कोणते? डी ब्लॉक एलिमेंट्स वाले. दे शोज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट, डी ब्लॉक वाले, है ना. आणि त्याच्यामुळे नॅचरली हे जर कंपाऊंड आपल्याला स्टडी करायचे असेल, है ना, तर हे जर कंपाऊंड आपल्याला स्टडी करायचे असेल तर नॅचरली आता आपण यांची जर ऑक्सिडेशन स्टेटचा विचार केला तर यांच्याहून मेटलिक आणि कोव्हॅलंट कॅरेक्टर, बरोबर आहे. म्हणजेच जसं जसं जे लोअर ऑक्सिडेशन स्टेट वाले असतील, लोअर ऑक्सिडेशन स्टेट वाले जे हॅलाइड्स असतील, मेटल हॅलाइड्स असतील, मेटल हॅलाइड्स ते आयोनिक इन नेचर असतील, त्यांच्यामध्ये आयोनिक कॅरेक्टर जास्त असेल, आयोनिक कॅरेक्टर हायर असेल, है ना. आणि जे हायर ऑक्सिडेशन स्टेट वाले असेल, हायर ऑक्सिडेशन स्टेट वाले असतील, कोणते? मेटल हॅलाइड्स, मेटल हॅलाइड्स, तर हे कोव्हॅलंट इन नेचर असतात. कोणते नेचर असते यांचं? कोव्हॅलंट नेचर वाले असतात, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, जसं मी आता एक उदाहरण समजावून सांगतो. जर तुम्ही SnCl2 घेतला आणि SnCl4 हे दोन कंपाऊंड घेतले, तिथे Sn ची ऑक्सिडेशन स्टेट आहे +2 आणि इथे Sn ची आहे +4. तर हा मोर आयोनिक असेल, हा काय असेल? मोर आयोनिक इन नेचर असेल, म्हणजे यांची टेंडन्सी इझिली इलेक्ट्रॉन देण्याची आणि यांची इलेक्ट्रॉन न देता शेअरिंग करण्याची टेंडन्सी असेल. हा मोर कोव्हॅलंट इन नेचर असेल. कसा असेल? कोव्हॅलंट इन नेचर. म्हणजे जसं जसं त्यांची व्हॅलन्सी वाढते, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट वाढते, त्यांचं कोव्हॅलंट नेचर वाढत असते. त्याच्यामुळं जे हायर ऑक्सिडेशन स्टेट वाले असेल त्यांचं कोव्हॅलंट नेचर वाले असतील, ते कोव्हॅलंट नेचर त्यांच्यामध्ये असेल. फॉर एक्झाम्पल SnCl4 असेल, PbCl4 असेल, है की नाही. त्याच्यानंतर SbCl5 असेल आणि हेक्सा फ्लोराईड वाले जर घेतले तर यांच्यामधले ऑक्सिडेशन स्टेट जर पाहिले आपण तर यांच्या ऑक्सिडेशन स्टेट हायर ऑक्सिडेशन स्टेट आहे. त्याच्यामुळे यांचं कोव्हॅलंट नेचर असेल, कोव्हॅलंट कॅरेक्टर यांच्यामध्ये जास्त असेल, म्हणजे इलेक्ट्रॉन शेअरिंग करून यांनी बॉन्डिंग केली असेल. पण हेच जर आपण SnCl2 घेतला, बघा लक्षात ठेवायचं आहे, PbCl2 घेतला, PbCl2 घेतला आणि SbCl2 घेतला, Cl3 घेतला अँड युरेनियम टेट्राफ्लोराइड्स घेतले, तर दे आर मोर आयोनिक इन नेचर. काय असेल? मोर आयोनिक इन नेचर. त्यांच्यामध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर कमी असेल.
आणि फायनली आपण 18 ग्रुप एलिमेंटचा जर विचार केला आहे की नाही, तर 18 ग्रुप एलिमेंटचा जर आपण विचार केला की यांचे कंपाऊंड्स कसे राहतील म्हणून, तर 18 ग्रुप डू नॉट रिॲक्ट डायरेक्टली विथ मेटल्स, कारण हे इनर्ट गॅस असते. काय असते ते? इनर्ट गॅसेस आहे आणि यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 NP6 आहे. त्याच्यामुळे नो अनपेड इलेक्ट्रॉन्स आणि हेन्स नोबल गॅसेस जर घेतले आपण तर दे अंडरगो नो रिएक्शन्स विथ मेटल्स, यांची मेटल सोबत रिएक्शन्स होणार नाही. तर बेसिकली आपण जे 17 ग्रुप एलिमेंट्स पाहिले, तर यांच्यामध्ये आपल्याला जरा विचारलं गेलं की मेटल सोबत यांची रिएक्शन्स करा म्हटलं, तर आपल्याला पटकन लक्षात आलं पाहिजे की बेसिकली 17 ग्रुप एलिमेंट्स मध्ये अशाही रिएक्शन्स आपल्याला विचारू शकतात. कम्प्लीट द फॉलोइंग रिएक्शन्स, म्हणजे यांची मेटल सोबत रिएक्शन दिलेली असेल 17 ग्रुप एलिमेंटची. सपोज इथे पोटॅशियम दिला असेल आणि इथे क्लोरीन दिला असेल, आहे की नाही, तर रिएक्शन्स मध्ये काय होणार आहे? नॅचरल आहे, याची टेंडन्सी आहे एक इलेक्ट्रॉन देण्याची आणि याची एक घेण्याची, म्हणजे पोटॅशियम क्लोराईड तयार होईल. आता बॅलन्स करण्यासाठी मला इथे टॉईस करावं लागेल, आहे ना. आणि हा आयोनिक कंपाऊंड असेल. काय असेल? आयोनिक कंपाऊंड असेल, कारण यांची ऑक्सिडेशन स्टेट जेव्हा कमी असते त्यावेळेस ते कम्प्लीट लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स करते. अशा प्रकारे मी सेकंड ग्रुपचा मेटल घेतला, सेकंड ग्रुपचा बेरियम घेतला आणि यांची जर रिएक्शन्स मी कोणासोबत करायला सांगितली असती? Cl2, तर हे बेरियम क्लोराईड तयार झालं असतं. मला असं पाठ करायचं काम नसतं पाहिजे, म्हणजे हे समजलं पाहिजे मला की यांची ऑक्सिडेशन स्टेट किती असते म्हणून. इथे +2 आहे आणि हा सुद्धा आयोनिक कंपाऊंड राहिला असता. काय असतं? आयोनिक कंपाऊंड्स. नॅचरली अशा प्रकारे आपण जर मेटलच्या रिएक्शन्स हॅलोजन सोबत केलं तर मेटल हॅलाइड्स तयार होते. पण याच्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये जर विचारलं, याच्यात MCQ क्वेश्चन जर विचारला, तर यांच्यामध्ये PbCl4 लीड टेट्राक्लोराईड आणि लीड डायक्लोराईड यामध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर कोणाचं जास्त असेल असंही विचारू शकतात. तर हायर द ऑक्सिडेशन स्टेट, ज्यांची हायर ऑक्सिडेशन स्टेट असते, है की नाही, तर दे शोज मोर कोव्हॅलंट कॅरेक्टर. कोव्हॅलंट कॅरेक्टर, हे यांचं कोव्हॅलंट कॅरेक्टर काय राहणार आहे? जास्त राहणार आहे, कोव्हॅलंट कॅरेक्टर. आणि दॅट्स वाय PbCl4 हॅज शोज मोर कोव्हॅलंट कॅरेक्टर. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते? तर हे झालं तुमचे रिएक्टिव्हिटी टुवर्ड द मेटल्स. क्लिअर झालं? तर आज आपले हे जे रिएक्टिव्हिटी टुवर्ड द मेटलचे पॉइंट्स होते ते आपण आज क्लिअर केले. ठीक आहे. तर थोडक्यात तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की हे नॉन मेटल्स आहे आणि मेटल सोबत जनरली आयोनिक कंपाऊंड्स तयार करतात. मेटलची टेंडन्सी असते की लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स करण्याची, बरोबर आहे. मेटलची टेंडन्सी असते की लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स करण्याची. आणि हे जे नॉन मेटल्स आहे, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, इकडे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हे नॉन मेटल आहे, यांची टेंडन्सी आहे गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स करण्याची. त्यांच्यामुळे यांचे जे कंपाऊंड्स बनत असतात जनरली आयोनिक कंपाऊंड्स असतात. कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स होतात. पण हे जर हायर ऑक्सिडेशन स्टेट वाले कंपाऊंड असेल तर शेअरिंग करणं मोर पसंत करतील ते, आणि म्हणून कोव्हॅलंट नेचर येतील. म्हणून त्यांच्या जर मेटलच्या ऑक्सिडेशन स्टेट हायर असतील या नॉन मेटल सोबत कंबाईन होत असताना, या मेटलच्या जर हायर ऑक्सिडेशन स्टेट वाले कंपाऊंड बनतील तर ते जनरली कोणत्या नेचरचे असतात? कोव्हॅलंट नेचरचे असतात. त्यांच्यामध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असते रॅदर दॅन आयोनिक कॅरेक्टर. तर ठीक आहे. तर इथपर्यंत आजच्या दिवससाठी आपण छोटस लेक्चर घेतलं एक पहिल्याच दिवशीचा नवीन वर्षासाठी. आणि उद्याला आपण याच्यातला जो सर्वात इम्पॉर्टंट पोर्शन आहे तो म्हणजे ऑक्सो ऍसिड, तो मी कम्प्लीट समजावून सांगणार आहोत तुम्हाला, बरोबर आहे. आणि त्याच्यावर हमखास क्वेश्चन्स राहणार आहे.